नमस्कार मित्रांनो, मी तेजस ग्रुप पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, सकाळचे 7:15 झालेत आणि आपण आलोय खाडीवरती जुन्या स्पॉटला आलोय आपल्या फिशिंग करायला। तर वातावरण खूपच मस्त आहे, म्हणजे आता उन्हाळा चालू झाला ना असं वाटायला लागलंय। थंडी आहे बरीचशी, पण एवढी पण नाही, मागे पडत होती एवढी, बरीचशी कमी झाली आहे थंडी। मस्त आहे वातावरण, असं धुक्याचं आहे भारी जाम। पाणी मस्त आहे, खाली चाललंय पाणी, पण कचरा खूप आहे बघा। पाण्यात काट्या पालापाचोळा खूप आहे, त्याच्यामुळे लूरनं अटकत येतात। लुकानाचा निंजा आहे, बऱ्याच दिवसांनी हार्ड लूर यूज करून बघूया। निंजा हवा वगैरे नाही, आज कमी आहे हवा वगैरे, सकाळी नसते। रॉड पण आज दुसरा आणला आहे, डायवा DVY। हा जास्त मी नाही यूज करत, खाडीमध्ये छोटासा रॉड म्हणून हा आणला आहे। 9 फुटाचा रॉड आणलात ना, तो खूप मोठा होतो दोघाच तरी, त्यापेक्षा हा छोटाचे छोटा बरा। लागला, सुटला की काय? शेट यार, सुटला मित्रांनो, चांगला पीस होता। शेट, फालतूगिरी। चांगला पीस लागला होता एकदम। एक तर स्ट्राईक होत नाही खाडीत, तसे मासे नाहीत, आणि लागलेला पण मासा सुटतो, बेकार विषय। त्याचे हुक आहेत ना, छोटे आहेत, जरा हुक मोठे लावायला पाहिजे साधारणतः। बरेच छोटे हुक आहेत, त्याच्यामुळे मोठ्या माशाची बाईट झाली ना तर प्रॉपर हुक नाही होत मोठा मासा। मस्त उचलला होता, लागला मित्रांनो, परत लागला। तांबूश आहे, तांबूश परत लागला। येस, मस्त लागला होता। तर हा बघा, परत लागला। लुकानाचा निंजा आहे हा लूर, तर एक नंबर लूर येतो हा। खाडीमध्ये वगैरे साधारण डीप पाणी असेल ना, तिकडे मारायचा। छोटे जर्क दिले ना तर एकच नंबर। आता दोन्ही पण मासे ना छोटे जर्क दिले ना तेव्हा उचलला। चांगली साईज आहे, मस्त, तर काढून ठेवूया। बघूया अजून काय कॅच होतो काय। इकडे ट्राय करूया, खरं म्हणाल ना तर इकडे मासे लागतात, इथे पण, इकडे पण तांबूस वगैरे लागते उन्हाळ्यात।
आपला लूर बॉक्स आहे. बरेच लूर आहेत पण हार्ड लूर ह्याच्यात ठेवत नाही. हार्ड लूरचा बॉक्स माझ्याकडे दुसरा आहे पण ह्याच्यात 2-3 ठेवतो फक्त कधी. मग खाडीत यूज करायला 2 ठेवतोय बघा. हा एक लुका, हा पण दुकानाचाच आहे, पेटार आहेत म्हणून. हे 2 चायनाचे आहेत, असे ठेवतो. हा छोटा पॉपर ठेवतो. हा बघा, कोकरची फिडिंग असेल ना त्याला कोकर धरते, छोटी कोकर मस्त. आता काय यूज करून बघूया, रबर यूज करून बघूया. ह्याला करून बघूया. तर हा रेड टेल आहे, कलर वेगळा आहे, ग्लोवाला कलर आहे हा नाईटचा, चांगला आहे कलर. मधल्या पॅसेजमध्ये मारायचा होता. ओके डन, परफेक्ट पडला, परफेक्ट पडला, कारण ते कचरा दिसत नाही. तर स्टार्टिंगला 2 स्ट्राईक झाल्या फक्त, ते पण एक मासा सुटला आणि एक तामोशी लागली. काय झाली बघा, धुवूया जरा आधी. तर काल एक तांबूशी लागली आणि एक तांबूशी सुटून गेली काल. तर परत एकदा आलो आहे आज. तर पाणी नाही एवढं खास नाही आज, तरी पण बघूया मारून एखादा काही कॅच होतोय का. तर मित्रांनो, कालचा सेटअप आहे आणि हाच लूर यूज करून बघूया. 2-4 कास्ट बघूया कोण उचलतं. काय पाणी मस्त आहे, मारेल कोणतरी साधारण मासा असला तर आसपास. हुक थोडेसे मोठे लावले कालच्यापेक्षा. काल छोटे हुक होते ना, त्याच्यामुळे मासा सुटून गेला. आज सुकती लेट होईल, तरी पण बऱ्यापैकी पाणी सुकलं आहे. फक्त आता मासो पाण्यात. नवीन श्रिम्प आणलं आहे, त्याला यूज करून बघूया. हंट हाऊसचं आहे, व्हाईट टायगर मला वाटतं. एक्झॅक्ट कलर नाही माहिती, पण व्हाईट टायगर आहे असं वाटतं. स्नॅप आपण छोटे वापरतो ना, त्याच्यामध्ये जाडगरीचा दांडा असला ना तर जात नाही लगेच. व्हाईट टायगर बघूया आता. पण मासं असलं तर मारणार, मासो पाण्यात मग लागणार. सुकती चालू असेल ना तर कचरा यायला सुरुवात होते वरून आणि मग लाईनमध्ये अटकत बसतो. काहीतरी पकडा. कानई बिनई कुठे तर गायबच झाल्यात तोंड घेऊन. खाडीत एक तांबूशी नाही आज. काल 2 पीस होते मला वाटतं फक्त. त्यातला एक होता उरलेला, तो तरी कुठेतरी गायब झाला, काय कळत नाही. ओ शट, लागला. अरे बाबा, काय फालतूगिरी. सुटला भेंडी. नाहीतर कान्याची पिल्लं ना इकडे कायम असायची, म्हणजे साधारण मोठी साईज नाही, 800-900 ग्रॅम, 1-1.5 किलो, 1.5 किलो पण क्वचित, 1 किलो 800 ग्रॅम, 900-950 असे पीस असायचे कायम इकडे. पण यावर्षी इकडे मासा नाही अजिबात. गेल्या वर्षी पण एवढा खास नव्हता, त्याच्या अगोदर खूप होते, खूप म्हणजे आलात ना तर 2-3 काने सुटूनच जायच्या छोट्या. आणि छोटा जिताड असला की तो हँडल होता ना
मुश्किल उड्या मारत राहतो पटापट आणि प्रॉपर जर हुक सेट नाही झालेला असेल तर मग सुटून जातो. चला तर मित्रांनो, लास्ट कास्ट आहे इथली. वरच्या स्पॉटवर जाऊया. वरती एक स्पॉट आहे साधारण, तिकडे तांबूस वगैरे लागू शकते, तर तिकडे ट्राय करूया आणि मग काय कल्टी मारूया. लास्ट कास्ट मारलेली आहे, बघूया रिट्रीव करून कोण ओढतं आहे का. इकडे पण मासा लागतो, कचरा पण इकडे खूप आहे, बघूया ट्राय करून. इकडे खाली कचरा नाही, तांबूशी बिंबूशी लागते काय. इकडे ना पूर्ण गोडं पाणी आहे, पूर्ण गोडं पाणी आहे व्हाळासारखं. तर मागच्या व्हिडिओला कोणीतरी कमेंट केलेली की फिशिंग आम्ही करतो पण लूर कुठले यूज करायचे काही समजत नाही. तर नवीन नवीन असताना असाच विषय होतो. तर लूरचं कसं माहिती आहे, पाणी जसं असेल त्याच्यावरती अवलंबून. तर आपण रबर वगैरे जास्त यूज करतो, हार्ड लूर पण यूज करतो आपण. तर हार्ड लूर आहे, रबर आहेत, श्रिम्प आहेत. तर रबर जेव्हा आपण यूज करतो ना तेव्हा साधारण त्याचं वेट, जर आपण खाडीमध्ये गरवत असू ना त्याचं वेट कमी यूज करायचं. म्हणजे पाणी जर डीप नसेल ना तर साधारण 10 ते 14 ग्रॅमचा जिगेड वापरायचा. तर स्लो एकदम रिट्रीव केलं ना तर मासा चांगला पकडतो कानाई वगैरे. त्याच्यामुळे छोट्या ग्रॅमचे जिगेड यूज करायचे. आणि हार्ड लूरचं कसं माहिती आहे, हार्ड लूरची डेप्थ ठरलेली असते. तर काही काही डीप डायव्हर असतात, काही मिनो असतात. मिनो म्हणजे साधारण 1 मीटरवरून येतात, 2 मीटरवरून येतात. तर आता पाणी कसं असेल त्याच्यावरती अवलंबून आणि किती डीप पाण्यात आपण फिशिंग करतो त्याच्यावर अवलंबून. दुसरी गोष्ट, कुठला मासा टार्गेट करतोय त्याच्यावरती पण अवलंबून असतं. तर लगेच तुम्हाला साधारण रबरचे कलर दाखवतो मेन जे तुम्ही यूज करू शकता. श्रिम्प हा एक आहे व्हाईट टायगर, ह्याला पण चांगला मासा धरतो. पर्ल व्हाईट आहेत ना, व्हाईट रबर शेड आहेत ना, हे कुठल्या पण पाण्याला चालतात आणि कुठल्याही पाण्याला मासा चांगला धरतो ह्या कलरला. हा ओपनिंग नाईट आहे, तर ट्रान्सपरंट असतो, थोडासा पिंक शाईन असते आणि थोडेसे असे क्रिस्टल असतात आतमध्ये, हे बघा. तर ह्याला पण एकदम मस्तपैकी मासा पकडतो. हा पण एक श्रिम्पचा कलर आहे, फायर टायगर, ह्याला पण कानही चांगली धरते. हा एक श्रिम्पचा कलर आहे, हा कुठला आहे आयडिया नाही मला. हा बघा, हा एक श्रिम्पचा कलर आहे, हा पण खूपच चांगला आहे, हा इफेक्टिव्ह कलर आहे. गोल्ड टायगर हा एक श्रिम्पचा कलर आहे, जेली प्रॉन्स आहे मला वाटतं, पण ह्याच्यावरती अजून तरी मासा नाही लागला आहे. हे इकडे रबरचे कलर आहेत खूप सारे. हा बघा, हा रेड टेल आहे, ह्याच्यामध्ये व्हाईट पण येतो, हा ग्लोवाला आहे. हा एक आहे, हा एक यूज करू शकता. हा बघा, पर्ल व्हाईट तुम्हाला मगाशी दाखवला ना, हा मारवीचा आहे पर्ल व्हाईट. ह्याला पण ह्याने पण बरेच मासे पकडले. पाणी एकदम जर क्लिअर असेल ना तर हे असे कलर यूज करायचे, ट्रान्सपरंटवाले, थोडेसे क्लिअरवाले. हा बघा, हा मोठा जिगेड आहे, साधारण मला वाटतं 30-35 ग्रॅमचा आहे. हे समुद्रात वगैरे ठीक आहेत, खाडीत एवढे मारायचे नाही. तर खाडीतनं 3 इंचाचे वापरायचे जास्तीत जास्त, म्हणजे कसं छोटे मासे असले ना तरी पकडतो. हा फायर टायगर आहे एक, हा पण कलर खूप मस्त आहे रबरचा, हा एक यूज करू शकता. हा पर्ल व्हाईट दाखवलं तुम्हाला मी. हा एक पिंक आहे, हा आपल्या खाडीमध्ये यूज करू शकता, पण एवढा काही खास रिपोर्ट अजून तरी मासा लागला नाही ह्याला. समुद्राकडे कोकर वगैरे लागलेला आहे डार्क कलरला. हा बघा, हा एक कलर आहे, हा एक बॅड शेड आहे. हा बघा, ह्याला पण रिपोर्ट खूप चांगला आहे, ह्याला तांबूशी मस्त धरते. हा बॅड शेड आहे हा कलर, ह्याला पण खूप तांबूशी मस्त धरते. अजून कुठले कलर आहेत, हा एक पिंक कलर यूज करू शकता तुम्ही. हा साधारण हलकंसं गडू असेल तरी पण चालतं आणि क्लिअर असेल तरी पण चालतं. हे बघा, एवढे सारे कलर आहेत आपल्याकडे, बरेचसे अजून पण खूप आहेत. दुसरी गोष्ट ना, असा एक रेडेड येतो, पर्ल व्हाईट. रेडेड पण खूप चालतो. चला, ठेवताना ते वेगवेगळे ठेवायचे थोडेसे, कारण मटेरियल जर वेगळं असेल ना तर ते मेल्ट होतात. फक्त जिगेड आहे ना, हा प्रॉपर वापरायचा, 10 ग्रॅम 14 ग्रॅम. तर चला, आज काय मासा लागलाच नाही, एक लागला तो सुटला. तर हा व्हिडिओ आता इथेच एंड करूया. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.